त्या काळात जे काय घडलं, का घडलं, हे आज मला माहित आहे, तुम्हाला माहिती आहे. कालांतराने अजून एक संगीत मध्ये 50, 60, 100 वर्षानंतर तेव्हा लोक जातील तिथं. हे कोण म्हणजे पर्यटक या नात्याने किंवा तिथले लोकांना कळायला पाहिजे की नेमकं हे घडलं कशाकरता, त्याचं काय, ते कशा करता घडलं. आणि आणि त्यावेळेस जर घडलं नसतं तर आज या देशाची अवस्था काय असती. बरोबर आहे. तर संपूर्ण आपण म्हणजे हे केलं पाहिजे. त्यामुळे आपलं कोणी हे म्हणायचं, एक लक्षात घ्या, मग त्याला ह्या अँगलनी बघितलं जातं. म्हणजे जे कोण व्यक्ती केंद्रित लोक असतील, जे कोण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम येते, त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काही संबंध नाही. महाराजांच्या संपूर्ण सैन्यात सुद्धा त्यांचे अंगरक्षक सुद्धा कोण होते, वेगवेगळ्या. त्यांनी समाज कधी बघितला नाही. समाज त्यांनी फक्त हे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराचे, त्यांच्या म्हणण्यापेक्षा स्वराज्याच्या विचाराचे, अशा लोकांना बरोबर त्यांनी घेतलं. आणि ते शिल्प तिथं सगळ्यांची मागणीच आहे. लोकांना म्हणजे भावी पिढीला कळायला पाहिजे की बाबा नेमकं हे काय. नाही तर आज आम्ही आपल्याला माहिती आहे, कारण की आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे ना. महाराजसाहेब शिल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. सांगितलं ना, सगळं झालं ना. विचार महत्वाचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.